नमस्कार सगळ्यांना, रसोई रेग्युलर विथ विनीतामध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी ते बटाटे कांदे पोहे बनवलेले, खूप छान टेस्टी असे बनवून तयार झालेले. त्यासाठी सगळ्यात आधी मी इथे 200 ग्राम पोहे घेतलेले आहेत, जाड पोहे. त्यामध्ये पाणी ॲड करून त्यातलं पाणी निथळून घेऊन ते आपले पोहे भिजत ठेवायचे. तर इथे मी 2 कांदे, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर आणि एक बारीक चिरलेला बटाटा घेतलेला आहे. तर कढईमध्ये मी 2 चमचे तेल ॲड केलेले. त्यामध्ये 3 ते 4 चमचे शेंगदाणे तळून घेतले. शेंगदाणे छान तळून झाल्यानंतर त्याच तेलामध्ये मी इथे जिरे, मोहरी, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि कांदे व्यवस्थितपणे परतून घेते. कांदे व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला बारीक कट केलेला बटाटा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. तर बटाटा पण छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हळद, चवीनुसार मीठ आणि चिमूटभर साखर, तेही आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तर आता आपल्याला पोहे ॲड करून घ्यायचे. तर भिजलेले पोहे त्यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे. तर अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये तळलेले शेंगदाणे, कोथिंबीर, तेही आपल्याला पोह्यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे मी 2 मिनटासाठी वाफवायला ठेवते पोहे. तर इथं प्लेट झाकून, तर इथे 2 मिनटं झालेले आहेत. बघूयात आपण पोहे तयार झालेले आहेत आपल्या खाण्यासाठी. तर अशा प्रकारे आपले झटपट असे काही मिनटातच पोहे बनवून तयार होतात. तर त्यासाठी आता वरून थोडीशी फरसाण वगैरे ॲड करून घेऊयात आणि सजावटीसाठी कोथिंबीर. अशा प्रकारे आपले पोहे बनवून तयार झालेले आहेत. कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.